हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल. आपण शिकत आहे मोस्ट कॉमन वर्ड. मी 1000 शब्द देणार आहे तुम्हाला जे इंग्रजी बोलण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. दिवाळीमध्ये फटाके फोडा, मजा करा, सोबत 10 मिनिट वेळ काढून आपला अभ्यास पण करा. कारण आपल्याला इंग्रजी शिकायची आहे तर कन्सिस्टंट असलं पाहिजे. आपल्याला शब्द पण माहीत असले पाहिजे. चला तर आता पुढचे शब्द आपण पाहून घेऊ ज्यामुळे आपली इंग्रजी अजून सोपी होणार. चला माझ्यासोबत म्हणा. एनर्जी ऊर्जा, हंट शिकार करणे, प्रॉबेबल संभाव्य, बेड खाट किंवा पलंग, ब्रदर म्हणजे भाऊ, एग अंडे, राईट स्वार होणे, सेल पेशी, बिलीव विश्वास ठेवणे, परहॅप्स कदाचित, पिक उचलणे, सडन अचानक, काउंट मोजणे, स्क्वेअर चौकोन, रिझन कारण, लेंथ लांबी, चला म्हणा आता. रिप्रेझेंट प्रतिनिधित्व करणे, आर्ट कला, सब्जेक्ट विषय, रिजन प्रदेश, साईज आकार, व्हेरी बदलणे लिहून आहे पण व्हेरी म्हणजे होते खूप, सेटल स्थिर होणे, स्पीक म्हणजे बोलणे, वेट वजन, जनरल म्हणजे सामान्य, आईस म्हणजे बर्फ, मॅटर विषय किंवा पदार्थ, सर्कल वर्तुळ, पेयर जोडी, इन्क्लूड समाविष्ट करणे, डिवाइड विभागणे, सिलॅबल अक्षरगण, फेल्ट वाटले, ग्रँड महान, बॉल चेंडू, येट अजून अजून, वेव लाट जशी कोरोनाची लाट होती त्याला आपण म्हणा ना कोरोना वेव, फर्स्ट सेकंड अशी, तर त्याला म्हणतात वेव म्हणजे लाट. आणि समुद्राची पण लाट असते तर दोन्हीला आपण लाट म्हणू शकता वेव. ड्रॉप थेंब, हार्ट हृदय, एम आहे, प्रेझेंट वर्तमान किंवा भेट, जसं आपण पार्टीमध्ये जातो लग्नाला वाढदिवसाला तेव्हा आपण गिफ्ट देतो ना त्याला पण प्रेझेंट म्हणतात. हेवी जड, डान्स नाचणे, इंजिन म्हणजे इंजिनस, पोझिशन स्थान, आर्म हात, वाईड रुंद, साईल म्हणजे नौकानयन करणे, मटेरियल पदार्थ, फ्रॅक्शन भिन्न, आणि अपूर्णांक पण म्हणतात फ्रॅक्शनला, तर लक्षात ठेवा दोन्ही पण अर्थ. फॉरेस्ट जंगल, सीट बसणे, रेस शर्यत, विंडो खिडकी, स्टोअर दुकान किंवा साठा, समर उन्हाळा, ट्रेनच, स्लीप झोपणे, प्रूव्ह
सिद्ध करणे. लोन ते एकटा आणि अलोन म्हटलं तरी एकटाच होते, तर दोन्हीचा अर्थ एकच होते. लेग जे पाय, एक्सरसाइज व्यायाम, वॉल भिंत, कॅच पकडणे, माउंट म्हणजे पर्वतावर चढणे, पण माउंट म्हणजे होते पर्वत, तर लक्षात ठेवा माउंट म्हणजे पर्वत. विश इच्छा, स्काय आकाश, बोर्ड फळा किंवा पाटी, जॉय म्हणजे एन्जॉय पण म्हणतो ना आपण, जॉय एन्जॉय, तर दोघांचा अर्थ होतो आनंद. विंटर हिवाळा, सॅट म्हणजे बसला, जसं आता आपण सीट म्हणजे बसला पाहिलं होतं, तसंच सॅट म्हणजे पण बसला. तर हे वर्बचे फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. जर तुम्हाला अजून असे फॉर्म माहीत करायचे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ वर्बवर बनवून देणार. चला पुढचा शब्द म्हणा रिटन म्हणजे लिहिलेले, तर हे पण एक वर्बच आहे, जसं राईट, रोट, रिटन, तर हे वर्बचे 3 फॉर्म आहे. तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवणार. वाइल्ड वन्य, इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य, केप्ट ठेवले, ग्लास म्हणजे काच, आणि जो पाणी पितो ना आपण त्याला पण ग्लासच म्हणते, तर दोघांचा अर्थ एकच होते. ग्रास गवत, काऊ गाय, जॉब काम, एज कडा किंवा कोपरा पण म्हणू शकतो. साइन चिन्ह, विजिट भेट देणे, पास्ट भूतकाळ, सॉफ्ट मऊ, फन मजा, ब्राईट तेजस्वी, गॅस वायू, वेदर हवामान, मंथ महिना, मिलियन म्हणजे दशलक्ष, बियर सहन करणे, फिनिश समाप्त करणे, हॅपी आनंदी, होप आशा, फ्लावर फूल, क्लॉथ म्हणजे कपडे, आणि क्लॉथ विअर म्हणजे परिधान करणे, तर कपडे परिधान करणे. स्ट्रेंज विचित्र किंवा अनोळखी. गॉन म्हणजे गेला, तर हे पण एक वर्बचा फॉर्म आहे, जसं गो, वेंट आणि गॉन. तर हे तिन्ही फॉर्म लक्षात ठेवा, आणि अजून असे तुम्हाला फॉर्म माहीत करायचे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावरच घेऊन येणार. आणि लास्टमध्ये आहे ट्रेड म्हणजे होते व्यापार. तर असे आपण अजून 100 शब्द शिकलेले आहे. हे 100 शब्द तुम्ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरा, त्याच्यानं तुमची इंग्रजीमध्ये सुधारणा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला भावा बहिणींना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्रजीचे हे शब्द माहीत झाले पाहिजे आणि त्यांची पण इंग्रजी सुधारली पाहिजे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करा.